संदर्भातली आहे बातमी पुण्यात नाही येतेय। पुणे शहराला पावसानं अक्षरशः झोडपलंय। वेदभवन महामार्गावर पाण्याचा धबधबा देखील पाहायला मिळतोय। पहिल्याच पावसात पुणेकरांची पुरती दाणादाण उडाली आहे। पुणे शहरात मुसळधार पाऊस बरसलाय, त्यामुळे जागोजागी रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तर वेदभवन परिसरात देखील आता धबधबा सदृश्य स्थिती पाहायला मिळतेय। इथं देखील प्रचंड पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। नजीकच्या सोसायट्यांमध्ये पार्किंग लॉटमध्ये प्रचंड पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहनांमध्ये देखील पाणी गेलंय। वाहनं बंद पडण्याच्या अनेक घटना सध्या पुण्यात पाहायला मिळतात। प्रचंड असा पाऊस पुण्यामध्ये सुरू आहे आणि त्यामुळेच जागोजागी रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच पुणेकरांची दाणादाण या पावसानं उडवल्याचं पाहायला मिळालंय। पहिल्याच पावसात पुणेकरांचे हे हाल झालेत। रस्त्यावरती प्रचंड पाणी साचल्यानं रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। पुणे शहराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। वेदभवन महामार्गावर देखील पाण्याचा निचरा होत नाहीये। प्रचंड पाणी इथं देखील साचल्याचं पाहायला मिळतंय। याच पाण्यातनं वाट काढावी लागते आणि ही दृश्य आपण बघतोय ती महामार्गावरची आहेत। या महामार्गावरती आता वेदभवन परिसरातलं पाणी धबधबा स्वरूपात इथं साचल्याचं पाहायला मिळतं। इथं येताना पाहायला मिळतंय। इथून सातत्यानं वाहतूक ये-जा सुरू असते, वाहनांची ये-जा सुरू असते। प्रचंड वर्दळ या रस्त्यावरती पाहायला मिळते। मात्र याच रस्त्यावरती आता प्रचंड पाणी येताना पाहायला मिळतंय। अक्षरशः तिथं धबधबा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। वेदभवन महामार्गावर पाण्याचा धबधबा पाहायला मिळतोय। दुसरीकडे पार्किंग लॉटमध्ये देखील प्रचंड पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहनांमध्ये देखील पाणी गेलंय। पाण्याचा निचरा होत नाहीये। हे सध्या पुण्यातलं दृश्य आपण बघतोय।